नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. माझ्या समवेत जत येथील सौ धानेश्वरी राजू तेली मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. नवदुर्गा आज या ठिकाणी दुसरा भाग आपण TV1 मराठीच्या प्रेक्षकांच्या साठी आपण देणार आहोत. माझ्या समवेत ज्यांनी गेल्या 20 ते 25 वर्षे या जत तालुक्यामध्ये संघर्ष केलेला आहे, या संघर्षातून त्या तयार झालेले सौ धानेश्वरी राजू तेली मॅडम यांची दोन्ही मुलं या ठिकाणी सध्या टॉपला आहेत. एक मुलगा MBBS करतोय, दुसरा मुलगा आहे तो B.Pharm करतोय. जाडरबोबला या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. अगदी सर्वसामान्य खेड्यातून ते जत येथे आल्या. जत मध्ये त्यांचं लग्न झालं. आज जवळजवळ 20 ते 22 वर्षे एक अतिशय संघर्षमय जीवन त्यांच्या जीवनामध्ये आलेलं आहे. अगदी त्यांच्या मिस्टरांना तुटपुंजा पगार असताना सुद्धा त्यांनी ते कसं आपलं व्यक्तिमत्व घडवलं, मुलांच्यावरती संस्कार कशा पद्धतीने केला, ते आपण इथून पुढच्या त्यांच्या जीवनपटामध्ये बघणार. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. नवरात्रच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. सेम टू यू. नवदुर्गाच्या निमित्तानं आज आपण दुसरा भाग आमच्या TV1 मराठीच्या प्रेक्षकांच्या समोर देणार आहोत. तुमचं अगदी गेल्या 20 ते 22 वर्षे जे संघर्षमय जीवन आहे, त्या जीवनाचा आपण इथून एक अर्धा तास आपण या संपूर्ण प्रेक्षकांच्या साठी देणार आहोत. मॅडम तुमचा जन्म कुठं झाला? माझा जन्म जाडरबोबला येथे झाले सर. जत तालुका जाडरबोबला येथे झाले. शिक्षण कुठं झालं? शिक्षण प्रायमरी शिक्षण जाडरबोबला येथे गजानन हायस्कूल मध्ये प्रायमरी शिक्षण 7वी पर्यंत झाले सर. माझं कन्नड मधनं झालं का मराठी मधनं? कन्नड मधनं झाले सर. त्यानंतर शिक्षण कुठं झालं तुमचं? त्याच्यानंतर माझ्या पप्पाने इथं जत मध्ये शिफ्ट झाले. मी 7वी ते 11वी KM हायस्कूल इथे ज्युनियर कॉलेज इथे माझं शिक्षण झालं. शेतकरी काय आहे सर माझे वडील. हो. त्यानंतर 12वी तुमचं KM हायस्कूल जतला झालं? हो सर. त्यानंतर तुमचं लग्न कधी झालं? त्याच्यानंतर मी 1997 मध्ये माझे लग्न झाले सर. 12वीला असताना झालं का 10वीला? 10वीला असताना झाले सर माझे लग्न. खूप लहान वयात. हो हो. लग्न झाल्यावर 2 वर्ष तसंच केलं सर. आज जर परिस्थिती बघितलं तर 10-15 वर्षापूर्वी तुम्ही एवढं सध्या शिक्षणामध्ये सुद्धा तरबेज आहात. लग्नाच्या अगोदर तुम्हाला असं वाटलंय का आपण स्वतःच्या पायावरती तयार झाला पाहिजे, आपण नोकरी लागलं पाहिजे, स्वतः सेल्फ कॉन्फिडन्स हे केला पाहिजे, असं का वाटलं तुम्हाला? होते सर. माझे सगळे स्वप्न होते. तरी आम्ही 4 बहिणी असल्यामुळे मी घरात मोठी होते. मग माझे पप्पा म्हणले आता याचं लग्न करू. इथं लोकल मध्ये स्थळ चांगले आले. मग माझ्या पप्पाने इथंच मला दिले. काय करतात मिस्टर तुमचे? माझे मिस्टर VRL बस मध्ये ड्रायव्हर म्हणून काम करतात सर. स्लीपर कोच. 2002 पासून माझे मिस्टर VRL मध्ये काम करतात सर. त्यांच्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? त्यांच्याविषयी म्हणजे लहानपणी आमचं लग्न झालं सर इथंच लोकल मध्ये. आणि त्यांनी मला खूप सांभाळलेत आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या त्यांनी. कधी सुद्धा आम्ही बाहेर जातो म्हटलं तरी नाही म्हणत नाही. काय मला काय हवे ते आणून देतात. आणि सगळं त्यांनी बाहेर असेल तरी पण माझ्यावर सगळं विश्वास ठेवून त्यांनी खूप माझ्यावर सगळं वजा टाकून त्यांनी ड्युटी करतात सर. काय अगदी लग्न झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ITI केला? हो सर. 1 वर्ष मी मार्केट यार्ड मध्ये. काय सांगता येईल तुम्हाला? म्हणजे ड्रेस मेकिंग मध्ये मी ITI केलं सर तिथं. म्हणजे घरी बसण्यापेक्षा. आणि बाळ पण होतं 1.5-2 वर्षाची. मग आता 12वी तर झाले. मला पुढे इथं संगमनेर सर त्यांच्या DED करायची अपेक्षा होती. मग ते परिस्थितीमुळे मला झाली नाही. मग मी म्हटले थोडं इथं ITI कॉलेजला तरी मी करू, ड्रेस मेकिंग करू, घरातली घरात काहीतरी व्यवसाय सुरू करू. मग तिथं मी 1 वर्ष ITI केलं सर. नंतर मी घरातल्या घरात काम करत होतो. तुम्ही ड्रेस मेकिंगचं पुन्हा चालू केलं का काम? सर थोडं दिवस केलो. नंतर ना काय मुलं थोडं सेकंड मुलगा माझा 2002 मध्ये झाला. तसंच थोडं मी हे केलं सर, बंद केलं. काय मुलांच्या विषयी काय सांगताय तुम्हाला? मुलांचा विषय सांगायचं म्हणजे सर किती सांगितलं तरी मला कमीच आहे. माझी मुलं पण तसं आहे, ते सांगायचं गोष्टी नाही. तरी पण आई होऊन मी 2 मुलं आहेत मला. एक मुलगा विनायक राजू तेली, दुसरा मुलगा विकास राजू तेली. पहिला मुलगा मला 99 मध्ये झाला सर. मग माझ्या मिस्टरांना इथं 1000 रुपये पगार होता सर जत मध्ये. माझा मुलगा मोठा जन्म झाला तेव्हा माझ्या मिस्टरांना इथं टेम्पोवर वगैरे काम करत होते ड्रायव्हर म्हणून. तेव्हा 1000 रुपये पेमेंट होते सर माझ्या मिस्टरांना माझे लग्न झाल्यावर. मग नंतर 2002 मध्ये दुसरा मुलगा झाला मला. आम्ही इथं 1000 रुपये 1500 रुपये मध्ये किती काम करायचं, आम्ही कसं पोट भरून घ्यायचं. माझं लग्न होऊन 7 वर्ष झालं. हे कसं आम्ही हे करून जायचं म्हणून आम्ही न्यूजपेपर मध्ये यार्ड वगैरे वाचत होते. मग त्याच्यातून माझे रिलेटिव्ह एक VRL मध्ये गेले त्यावेळेस आणि त्यांचा फोन वगैरे होते. मग त्यांनी म्हणले राजू तुम्ही पण जॉईन व्हा.
मग आम्ही सपोर्टिव्ह केलो आमच्या मिस्टरांना. माझं बा 3 महिन्याचं होतं तेव्हा 2002 मध्ये. मग ह्यांनी एकदा ट्रेनिंगला हुबळीला पाठवलं ह्यांना. ह्यांनी पासच झाले ट्रेनिंग मध्ये. आणि सोबतीला मी एकटा कसं जाऊ, घर सोडून गेलं नाही, गाव सोडून गेलं नाही, आम्ही सगळं फॅमिली सोबतच जाऊ, मी कसं लांब राहू, हे म्हटले. तरी पण आम्ही सगळं सपोर्टिव्ह केलं त्यांना. मग माझं मिस्टरचे दोस्त क्लोज फ्रेंड म्हणजे गुराप्पा मल्लेश मिर्जे म्हणून अमृतवाडीचा एक मित्र आहे सर. आणि ह्यांचं सोबत म्हणून त्यांना मी दादा तुम्ही पण आमच्या साहेबांसोबत जावा, दोघांचं पण ट्रेनिंग होऊ दे, तुमचं पण फॅमिली मिडल क्लास आहे, माझं पण फॅमिली मिडल क्लास आहे. रिक्षावर काम करत होते त्यांनी इथं. मग त्यांनी पुढं झाले वहिनी म्हणून त्यांनी दोघांना पण मी एकच दिवस सगळं आवरून पाठवले. तेव्हा पण आम्हाला लहानपणी काय समजत नव्हते सर. तरी आम्ही बाहेरच्या गावाला कधी फिरलोच नाही. माझं वडील इथं 7वी असताना आल्यामुळे मला बाहेरचं काही नॉलेज नव्हतं. तरी मला बस म्हणायची पण मला माहित नव्हतं. तरी एवढं धाडशीन मी मिस्टरला बाहेर पाठवलं. माझं मिस्टर आणि माझा दादा दोन्ही पण ट्रेनिंग मध्ये पास झालं. संध्याकाळी फोन आला, आम्ही दोघं पण पास झालो. आम्ही खुश झालो. तरी 5 दिवस त्यांनी आम्हाला वेळ दिले नंतर जॉईन व्हायला. त्यांनी VRL मध्ये जॉईन झाले तसं आमचं सगळं परिस्थिती थोडं चांगलं होत चालेल सर. आणि 2002 मध्ये मी बिजापूरला घर केलं. म्हणजे माझं फॅमिली तुम्ही विजापूरला हा शिफ्ट झालं सर. 15 वर्ष मी भाड्यानं होता का? हा भाड्यानंच होतो सर, भाड्यानंच होतो. मग कसं झालं मी पहिला पगार पहिला पगार तेव्हा 20,000 झाले सर त्यांना. 1000 वरनं त्यांनी 20,000ला गेलो. लय सर खूप खुश झालं सर. तेव्हा 40 पैसे किलोमीटरनं माझं मिस्टर जॉईन झाले. 40 पैसे. ते VRLचं आपलं कसं आहे, विजय संकेश्वर म्हणून एक मोठं कंपनी आहे, कर्नाटकच्या हुबळीचं ब्रँच आहे. मग तिथं कसं झालं सर, 40 पैसे 2002 मध्ये माझ्या मिस्टरचा पगार किलोमीटरला 40 पैसे होतं. आता माझ्या मिस्टरला 2 रुपये किलोमीटर पेमेंट झाले. मग तेव्हा 40 भरपूर पटीनं वाढले सर. मग मी म्हणत होते त्यांना कितीतरी होऊ दे, आम्ही गाव सोडून जाऊया, सुधरूया. इथं काय आहे जत मध्ये आपलं मुलाचं शिक्षण व्हायला पाहिजे, आम्ही काय तर पुढे जायला पाहिजे. जे एक माझं हेच होतं सर, जिद्दच होतं, मुलांना काहीतरी घडवायचं. मुलांसाठीच आम्ही जगतो, मुलांसाठीच काहीतरी घडवायचं. मग मी तिथं त्यांना 2002 मध्ये रूम करून बिजापूरला गेलो सर. मग माझा मुलगा तेव्हा मोठा मुलगा 5 वर्षाची होतं. कन्नड मीडियम इथं आपलं जत मध्ये कन्नड शाळा आहे सर. इथं आपला शिवान मंडप जवळ बेळुबी टीचर म्हणून टीचर होते. मला पण त्याने शिकवलेले आणि माझ्या मुलग्याला पण त्याने शिकवले. मग त्यांचा आभार मानतो मी. मग तो काही इथं मम्मी नसल्यामुळे पप्पा नसल्यामुळे लक्ष झालं नाही सर मुलग्याचे 1 वर्ष. आणि त्याला 6 वर्ष होत आलं, त्याला आई पण आलं नाही आणि काही आलं नाही म्हणलं. पण आम्हाला पण थोडं टेन्शन होत आलं. आम्ही एकाकडं, मुलगा एकाकडं. आणि यांचं नोकरी तिकडे असल्यामुळे मी थोडा दिवस इकडे राहणार आहे, थोडा दिवस तिकडे राहणार आहे. मग मुलाकडे लक्ष झालं नाही, मोठ्या मुलग्याकडं. आम्ही एक डिसिजन घेतलो. माझं भाऊ बिजर्गी माणकेश्वरी मध्ये टीचर म्हणून काम करत होता सर, श्रीशैल बसरगी म्हणून. आज मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये तो टीचर म्हणून वर्क करतोय. 1 लाख रुपये पेमेंट घेतो. तेव्हा तो बसरगी सर बिजर्गी माणकेश्वरी मध्ये 1500 रुपये पेमेंटनं काम करत होता, DED झालेले त्याचं. मग तो म्हणला, मी रडत त्याला फोन केलो एक दिवस, दादा ह्यो शिकीना काय करायचं, हिला कुठं घालायचं दादा, मग असं करत तसं करत. म्हणलं ताई तू इथं आणून सोड, बिजर्गी माणकेश्वरीच्या हॉस्टेलमध्ये तू आणून सोड, मी आहे. मग त्याचा मामा म्हणून मी आहे इथं, मी शिक्षक म्हणून पण आहे आणि माझ्या मुलगासारखं मी सांभाळतो तुझ्या मुलग्याला. तेव्हा होतं सर, त्याला फी होतं 6,500 इयरली फी होतं. मग दादा नाही म्हणले, माझ्याकडे 6,500 रुपये देऊ शकत नाही दादा म्हणलं, माझं फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत. आणि दादा म्हणले मला महिन्याला 500 रुपये काढलं तरी इयरली 6,500 होते अक्का. मग अक्काच म्हणायची मला. आणि म्हणल्यावर काहीतरी करूया, तू दिले नाही तर माझ्या 1,500 पगार मधलं मी 500 रुपये तुला काढून तुझ्या मुलग्याला मी शिकवतो, तरी तू नुसतं आणून सोडायचं काम कर. आणि धाडशीनं आम्ही निर्णय घेतलो सर, नवरा बायकोने आम्ही असंच निर्णय घेतलो. 6 वर्षाची बाळाला सोडायचे आजकाल काय चेष्टा नाही सर. मी माझे बाळ 6 वर्ष असताना मी हॉस्टेलमध्ये सोडलेली पहिली आई असेल. आजकाल 12वीला सोडतात, 11वीला सोडतात, डिग्रीला सोडतात, ते सेकंडरी झालं. मला वाटत होतं की कसं सोडून राहायचं, तरी पण मी धाडसीनं केलो. मी एकीकड, माझा मुलगा एकीकड, शाळा होत नाही, काहीतरी इलाज करायलाच पाहिजे. मग नंतर मी धाडशीनं रडत आम्ही सगळं फॅमिली रडत सोडून आलो आमच्या विनूला. मग तो नंतर
एक 2-3 महिना राहिला. नंतर ते मंथलीला दुसऱ्या संडेला पेरेंट्स मीटिंग म्हणून बिजर्गीचे माणकेश्वरी मध्ये मीटिंग घेत होते. ती तावटी सर म्हणून माझ्या जाडबबलाचाच प्रिन्सिपल आहेत पण तर त्यांनी पण सपोर्टिव्ह केले सर. मग शिक्षक स्टॉप पर्यंत सगळं मला सपोर्टिव्ह केले. बसरगी सरचं जावंय, बसरगी सरचं जावंय म्हणून खूप सपोर्टिव्ह केले. एवढं बाळाला सोडून राहिले सर मी, ते श्रेष्ठ नाही. तरी मग तो 2 महिना म्हणजे प्रत्येक महिना पेरेंट्स मीटिंग ठेवणार. त्याच्या अगोदर त्यांनी टेस्ट घेणार म्हणजे 25 मार्काची टेस्ट घेणार सगळी सब्जेक्ट. कन्नडा मीडियम, प्युअर कन्नडा मीडियम. माझा मुलगा 7वी पर्यंत शाळा झाला. माझा मुलगा मी पहिली असताना कन्नडा मीडियमला त्याला ठेवलो. मग कन्नडा मीडियम मध्ये पहिला इथं तरी काय येतच नव्हतं त्याला जत मध्ये. तिथं गेल्यावर 2 महिना 10 घे, 12 घे, 15 घे, 25 असं मार्क घेत होता. आणि तिथं पेरेंट्स मीटिंग ठेवल्यावर तिथं एक पेरेंट्सच्या खुशीसाठी, मुलाच्या सहकारासाठी टीचर लोक काय केले, एक ब्लॅकबोर्ड ठेवले पेरेंट्स मीटिंग दिवशी. त्याच्यावर पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर कोण येतात ते मुलांचं नाव तिथं ब्लॅकबोर्डवर लिहत होते त्यांनी. मग ते मुलांना ते हौस वाढवण्यासाठी मी पण फर्स्ट यावं, माझं पण ब्लॅकबोर्डवर नाव यावं, माझ्या आई वडील लिहून ते बघावं, असं ते सगळं मुलांसाठी त्यांनी करत होते आणि पेरेंट्ससाठी पण करत होते. आणि मी दुसरा महिना झाल्यावर 12, 15, 20 पर्यंत गेला. मी म्हणले, विनायक सगळ्याचं नाव कसं ब्लॅकबोर्डवर येते बाबा, तुझं नाव कधी येणार, मी कधी बघणार. एकच गोष्ट म्हणलेली सर माझ्या मुलग्याला मी, विनायकला. मग विनायक म्हणला, मम्मी तू पुढच्या महिन्या मीटिंगला येऊस तर मी 25 आउट ऑफ 25 घेतो मार्क्स, तू पुढच्या वेळेस माझं नाव ब्लॅकबोर्डवर घेतोस. म्हटलं सर पुढच्या महिन्यात मी जाऊस तर विनू काय मला समोर आलं नाही लवकर, असं रस्त्यातून आम्ही चालत जाणार आहे. मग तेव्हा पळत स्टुडंट्स आले, विनूचे क्लासमेट्स. आंटी विनूला आउट ऑफ 25 मार्क्स पडले, आंटी विनूला आउट ऑफ 25 मार्क्स पडले, असं म्हणले पोरं. हा खरं आहे का म्हणले मी. हो म्हणल्यावर मी जाऊन फर्स्ट ब्लॅकबोर्डवर बघितल्यावर विनायक राजू तेली आउट ऑफ 25 ला, सगळ्या सब्जेक्टला आउट ऑफ 25, 100 आउट ऑफ 100 होतं मार्क्स. आणि विनूला भेटलो आणि पोरं पण म्हणले, आंटी तो महिनाभर झोपलंच नाही आंटी, रात्रीचं लई उशीर न झोपणार तो, तुम्ही सांगितलेलं तो लई मनावर घेतला आंटी, आणि मामाचं नाव पण आणायचं म्हणून तो लई केला. मग मला खूप खुश झालं सर. त्या दिवशी 3ऱ्या महिन्यात आउट ऑफ 25 ला मार्क घेतलेला मुलगा आजपर्यंत MBBS डिग्री पर्यंत आउट मार्क्स, तुम्हाला ऑल मार्क लिस्ट मी प्रोड्यूस करतो, असं माझा मुलगा करून मला दाखवलेलं आहे सर. म्हणे की बाळाचे पाय पाण्यात दिसतात, त्यावेळेला तुम्हाला त्यावेळेला वाटलं का तुम्हाला माझा मुलगा आता भविष्यात पुढे MBBS ला जाईल असं? तेव्हा काही वाटलं नव्हतं सर. पण तुम्ही प्रयत्न केला म्हणजे ते कुठलं त्यांनी एक्झाम ठेवतात, त्या एक्झाम मध्ये प्रत्येकीमध्ये आउट करत आला. आणि 4थीला एक एक्झाम ठेवले त्यांनी, मुद्देनहळ्ळी म्हणजे चिक्कबಳ್ಳापूर गाव आहे सर, कर्नाटक मध्ये फेमस गाव, पुटपुर्ती साईबाबाचं स्कूल आहे ते मुद्देनहळ्ळीमध्ये. आणि त्या पेपरमध्ये तो पास झाला सर, इथं आपलं बिजापूर जिल्ह्यामध्ये. आणि सिलेक्शन तिथं मुद्देनहळ्ळीला होतं त्याचं. मग मुद्देनहळ्ळीला होतं तेव्हा 36,000 रुपये 5वीचं शाळेचं फी होतं. मग 36,000 असल्यामुळे ते रिझल्ट सरांनी आम्हाला सगळं सांगितलं, मॅडम असं 36,000 रुपये भरायचं आहे, बट तुम्ही 18,000 भरा. आणि पुटपुर्ती साईबाबा 18,000 भरतोय. आणि आम्ही सगळं डिस्कस केलं सर, मुलगाला एवढं लांब कसं ठेवायचं, आता पण 5 वर्ष लांब आहे मुलगा, आता डोळेपास आम्हाला बिजर्गी म्हणजे घरातलं गाव असल्यासारखं आहे, पुढे पुटपुर्ती साईबाबा 800-900 किलोमीटर इथून, आम्ही कसं सोडून राहणार, शक्य नाही. मी रडत बसलो. आणि आमच्याकडे 18,000 रुपये पण गोळा झालं नाही सर त्यावेळेस. सांगायचं एक गोष्ट म्हणजे 18,000 रुपये पण आम्हाला त्यावेळेला आम्हाला पैसे कोण दिलं पण नाही आणि गोळा पण झाला नाही आम्हाला. आता विषय सोडून दिलो. दुसऱ्या सरांनी सगळं मला म्हणले, मॅडम हे सोडा, दुसरं 5वीला अजून एक्झाम्स आहेत आणि त्या एक्झाम्स मध्ये नवोदय आहे, बट मोरारजी देसाई आहे, परत आपण ट्राय करूया. आणि विनायकचं मोरारजी देसाई मध्ये 5वीला अजून सिलेक्शन झालं सर, 98 पॉइंट समथिंग मार्क्स घेऊन पास झाला 100ला कर्नाटकमध्ये. आणि फुल आणि केंद्रीय विद्यालय म्हणून अजून एक स्कूल आहे सर, ते कवलगी म्हणून बिजापूरच्या खाली, बसनगौडा पाटील यत्नाळच्या थोडं इकडं, आणि तिथं पण आहे, तिथं पण सिलेक्ट झाला. आम्ही दोन्ही मध्ये कन्फ्युजन पडलो, कुठल्या शाळेला घालायचं, इकडे पण गव्हर्नमेंट झालं आणि इकडे पण गव्हर्नमेंट झालं.
मग आम्ही ते शिकवलेले सरांना विचारलो आणि सर म्हणले नाही मॅडम, तुम्ही कुठलं स्कूल मागताय कर्नाटक मधलं मोरारजी देसाई, ते स्कूल तुम्हाला मिळेल एवढं हायर पर्सेंटेज मुलांना. म्हणजे तिथं बीओ ऑफिस मध्ये आम्हाला इंटरव्ह्यूला बोलवले आणि इंटरव्ह्यूला आम्हाला म्हटले मॅडम तुम्हाला कुठलं स्कूल हवंय ते लिस्ट सांगा. आणि कमी मार्क्स असले त्यांनी कुठं देतात तिथं जायला पाहिजे होतं. आणि हायर मार्क्स असलेवाल्यांनी आम्ही कुठं मागतो ना पेरेंट्स स्टुडंट, आणि तिथं ते आम्हाला पाठवणार आहे त्यांनी. मग मी म्हणले आम्हाला सर लोक सगळं सांगितले होर्ती इंग्लिश मीडियम खूप चांगला आहे, होर्तीचं मोरारजी देसाई खूप चांगला आहे मॅडम, तुम्ही तिथंच घ्या. ठीक आहे सर म्हणले. मी 7वी पर्यंत तिथं मी सोडलो तिथं नेऊन. आणि माझा मुलगा थोडं लयच क्रिकेट करायला लागला. मम्मी मी एवढं वर्ष बाहेर आहे, मला घरात ठेव, 1 वर्ष तरी बिजापूरमध्ये ठेवू, मी किती दिवस सोडून राहू. आणि मला पण खूप वाईट वाटलं. नंतर 1 वर्ष मी पीडीजे हायस्कूल बिजापूरमध्ये त्याला ठेवलं 8वीला. मग नंतर ना त्याचं पर्सेंटेज थोडं कमी वाटलं मला. मग नंतर ना हे म्हणले नाही विनूला थोडं आम्ही लांबच ठेवायला पाहिजे. नाही एवढा दिवस तो पर्सेंटेज चांगला करत होता, थोडं मला का डाऊन वाटायला लागले. 10वी त्याचं झालंय बघा सर 1900 कितीला झालं काय मला तेवढं हे नाही. हा 9वीला आम्ही मूडबिद्री आळवाज मंगलोर डिस्ट्रिक्ट मूडबिद्री आळवाज म्हणून स्कूल आहे सर. खूप कर्नाटक मधलं नामांकित स्कूल, प्रसिद्ध स्कूल आणि खूप खूप म्हणजे काय सांगू नीटला नाही सर. 9वी 10वी 11वी 12वी हायस्कूल आणि कॉलेज आम्ही तिथंच केलं त्यांचं. खूप फी पण खूप होतं सर, इयरली 2.5 लाख फी होतं. तिथं पण काय फी कमी नव्हतं, कारण आम्हाला त्या शाळेत शिकवायचं एक स्वप्न होतं आम्हाला. म्हणजे ते कर्नाटक मधलं सुप्रसिद्ध स्कूल आणि कॉलेज असल्यामुळे प्रत्येक पेरेंट्स आजकाल कॉलेजमध्ये शिकवतात. तिथं 11वी 12वी कॉलेजला डायरेक्ट घालतात. मग आम्ही नवरा बायको काय केलं, एवढंच 2 पोरं एवढंच आमच्या ते कन्नडमध्ये म्हण आहे सर, ते कन्नडमध्येच म्हणतो मी, मಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಆಸ್ತಿ ಮಾಡುವುದಕ್ಕಿಂತ ಮಕ್ಕಳನ್ನೇ ಆಸ್ತಿ ಮಾಡಿ. म्हणजे मुलासाठी तुम्ही प्रॉपर्टी काही कमवून ठेवू नका, तुम्ही मुलंच प्रॉपर्टी करा. काय तुम्हाला घडवायचंय ना मुलांनाच घडवा. तुम्ही किती प्रॉपर्टी केलं तर मुलांनाच करणार आहे. हे प्रॉपर्टी काय शाश्वत नाही. आणि तुम्ही एज्युकेशन मध्ये मुलांच्या गुंतवणूक केल्या तर ते कुठं वाया घालणार नाही, जाणार नाही. हा असं म्हणून आमच्या बिजर्गी शाळेत प्रत्येक स्टेपला ते मन होतं सर, ते मी माइंड मध्ये ठेवले होते. आता आम्हाला काही एवढा पगार आहे 2 मुलाचा, आम्हाला काय दुसरं कशाची अपेक्षा नव्हतं सर. ते 12वी झाल्यावर त्याला MBBS आता बीदर ब्रिम्स कॉलेज म्हणून कॉलेज आहे सर, प्युअर गव्हर्नमेंट कॉलेज आहे बीदर ब्रिम्स. म्हणजे नियरेस्ट हैदराबाद 100 किलोमीटर आहे सर पुढं. मंगलोर नाही सर, मंगलोर जवळ झालं ते. आता MBBS मिळालं त्याला हैदराबाद जवळ. आता किती वर्ष फायनल आहे सर ते, आता फायनल. लहान मुलाला सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने. हा सर माझा लहान मुलगा 2002 मध्ये झालं. मी बिजापूर शिफ्ट झालो तेव्हा परिस्थिती पण चांगलं माझं उद्योग होत आलं, पेमेंट पण वाढत आलं. मी त्याला डेपोडियल इंग्लिश स्कूल बिजापूर म्हणून एक नामांकित स्कूल आहे सर, सायन्स स्कूलचं इक्वल स्कूल आहे ते. आणि त्या स्कूलमध्ये मला शिकवायचं खूप स्वप्न होतं सर. कन्हैया स्वीट मार्ट बिजापूर त्यांचं स्कूल आहे सर ते. आणि त्या स्कूलमध्ये मला शिकवायचं एक स्वप्न होतं. आणि 5वी पर्यंत मी LKG UKG पासून त्याला CBSE शिकवलं, 5वी तिथं शिकवलं, तो पण रँक मध्ये आला. आणि आम्ही 6वी मध्ये आमचं विनूचं मूडबिद्रीला आम्ही ठेवल्यावर आम्ही आता गावाकडे जाऊ हे विचार केलो. आम्ही गावाकडे जाऊ हे विचार केल्यावर 6वी तिथं संपला माझं विकीचं. मग 7वीला आम्ही इंग्लिश लॉयन्स इंग्लिश मीडियम जत आपल्या रे डॉक्टरच्या स्कूलमध्ये आम्ही 10वी पर्यंत शिकवलं. 10वी मध्ये पण माझा मुलगा 85 घेऊन 2nd रँक आला. कावेरी चव्हाण फर्स्ट आली, विकास तेली 2nd आला. इथं पण म्हणत होते सगळे तू काय 2nd होतस, तू कॉम्पिटिशन होती इथं पण मुलामध्ये. आणि माझा मुलगा तेवढं पण फेस करून मम्मी मी फर्स्ट येत नाही तर 2nd तरी येऊन स्कूलला दाखवेन आणि तुझं नाव काय तरी वाचवेन. आणि विकी पण माझं 85% घेऊन लॉयन्स इंग्लिश मध्ये फर्स्ट बॅच होतं सर. 10वीचं लॉयन्स इंग्लिश मीडियम मध्ये आमचं विकीचं फर्स्ट बॅच होतं. नुसतं 9 मुलं होतं. आणि सर प्रत्येकाचं नवरत्न आहे तुम्ही, नवरत्न आहे असं म्हणणार सर लोक सगळं. आणि नंतर 11वी 12वी त्याचं RI कॉलेजला घेतलो. आमचं लोखंडे सर म्हणा, बाकीचे सर म्हणा, सगळं खूप सपोर्टिव्ह केले तिथं. आणि अजून एक जास्त सांगायचं म्हणजे त्याला आम्ही युनिक क्लासेसला ठेवलो. युनिक क्लासेस मध्ये गेल्यावर ते कोरोनाचं काळ पण आलं. कोरोनामध्ये सर पण आम्हाला नायक सर तर कुलकर्णी सर तर खूप सपोर्टिव्ह केले सर मुलांचे एज्युकेशन बाबतीत.
विकीचं एज्युकेशन बाबतीत खूप सपोर्टिव्ह केले नायक सर आणि कुलकर्णी सर. आणि पुढे त्या वेळेतच आमचं विनूचं सिलेक्शन पण झालं. विनूला घेऊन आमच्या घरी येऊन MBBS झाले मुलांचं म्हणून नायक सर कुलकर्णी येऊन आमच्या घरी सत्कार केले. विनूचं सत्कार पण झालं आणि विकीला पण सपोर्टिव्ह केले. आणि पुढे CETचं मार्क पण खूप वाढून आलं सर. CETचं मी काय CETचं क्लासेस वगैरे त्याला लावले नव्हते, कोरोना आहे म्हणून कुठं पण थोडं बेस. आता अण्णासाहेब डांगे कॉलेज म्हणून आहे सर आष्ट्याला. आता 4थं वर्ष ऍडमिशन झाले सर, फायनल इयर ऍडमिशन आहे आता. हा, मी आता स्वतः त्याच्या बरोबर 4 वर्ष झाले रूम घेतले सर. म्हणजे लहान मुलगा कधी पण सोडून राहिलेला होता. मला एक म्हणलं होता मम्मी तू सोबत ये माझ्या. ठीक आहे म्हणले. माझे मिस्टर VRL मध्ये असल्यामुळे आणि त्यांनी पण ड्युटीला असतात. मुलं विनू पण बाहेर आहे. दोन्ही मुलं तुम्ही घडवत संपूर्ण क्लास संघर्षमय जीवन करत तुम्ही वाटचाल सुरू केलेला. त्याचबरोबर तुम्ही 4-5 वर्षापूर्वी बचत गट सुद्धा जतमध्ये सुरू केला. 100% त्याविषयी काय सांगता येईल? समर्थ महिला बचत गट बनवून आम्ही तंगडी मळ्यात एक अंगणवाडी शाळा आहे सर, तिथं आम्ही तिथं सुरू केलं. आणि माझे बचत गट मध्ये मी स्वतःच 20 बायकांना सगळं रेडी केलं. आणि रेणुका तंगडी आणि मी सचिव अध्यक्ष काम केलं. आणि 5 वर्ष ते गटात गट मी चालवलं. आणि नंतर त्या बाबतीत सांगायचं आहे म्हणजे बिरादार मॅडम पण सपोर्टिव्ह केले आम्हाला. आणि लोन्स वगैरे माझे गटमध्ये फारच थोडं अनएज्युकेटेड लेडीज होते आणि त्यांना काय बँकचं चलन सुद्धा भरता येत नव्हते. आणि मी सगळं प्रत्येकी गोष्टीला अध्यक्ष आहे म्हणून मी जाणार, सगळं फॉर्म वगैरे भरणार, त्यांचे पैसे काढून देणार. आणि सगळ्या लेडीजना मी खूप मदत केलं सर. लोनच्या बाबतीत खूप मदत केलं आणि त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांचं सगळं ऐकून घेऊन सगळं हे केलं. ते बचत गट मदत कुटुंबियांना देण्याचा प्रयत्न केला. हो सर, 100%. त्यानंतर तुम्ही हे करत असताना सुद्धा दोन्ही मुलं तुमची अगदी यशस्वी झाले. 100%. त्यानंतर तुम्ही अगदी एक कुटुंब चांगल्या पद्धतीनं वेल एज्युकेटेड तयार करण्याचा अगदी सातत्याने प्रयत्न केला. तुमच्या जीवनातील एखादा असा प्रसंग सांगा की आनंदी प्रसंग सांगा. माझे आनंदी प्रसंग सर, माझ्या विनू मोठबिदे आवाजात मध्ये असताना आम्ही मिस्टरांनी मी असंच म्हणणार मुलग्याला, विनू तुझ्या 10वीचं पर्सेंटेज किती होईल बाळा? ते म्हणणार मम्मी मी 95 करतो. आणि म्हणल्यावर हे बाळा तेवढं चेष्टा आहे का? तू कन्नड मीडियमचा स्टुडंट आहे, तू डायरेक्ट 9वीला इंग्लिश मीडियम मध्ये गेलास, 9वी पर्यंत तू कन्नड मीडियमचा स्टुडंट आहे बाळा, तुझं कसं शक्य आहे? म्हणील तसं नसते बाळा, खूप स्ट्रगल आहे, खूप स्ट्रगल आहे, कॉम्पिटिशन पण तेवढं आहे. नाही मम्मी मी 95 100% करतो, तुला 95 केलं तर बस ना, असं म्हणणार माझा मुलगा. तो म्हणल्यावर ठीक आहे बाबा म्हणलो. आणि त्या दिवशी 10वीचा निकाल लागला कर्नाटकचं. त्या दिवशी मी माझ्या ननंदचे गाव संख आहे तिथं मी गेलेलो ना मिस्टरांना आम्ही सुट्टीला म्हणून. माझा मुलगा त्या दिवशी दिवसभर बॅट बॉल खेळला, जेवला, झोपला. विनू रिझल्ट आहे रे बाळा, तुला काय टेन्शन आहे का? मम्मी मला काय टेन्शन नाही, मी झोपतो. मग 1 वाजता रिझल्ट निकाल लागला. मग खेड्यागावात काही नेट पण नव्हतं आणि माझं मिस्टर तेव्हा गाडी पण नव्हतं आमच्या जवळ. चालत 2 किलोमीटर माझ्या नवरा नेट सेंटरवर जाऊन मिस्टर माझे आणि तिथलं रिझल्ट काढून मला फोन केले. रडायलाच लागले त्यांनी, का हो काय झालं? आणि नाही गो विनूचं 96.16 रिझल्ट झाले. हो खरं का? मला काय होत नाही हो, हे खरं सांगा म्हणले. नाही म्हणून मी 10 मिनिटात येतो चालत म्हणते. रडत रडतच घरी आलो. माझ्या समोर ते पत्र दिले, रिझल्ट कार्ड दिले माझ्या समोर. आनंदाचं फर्स्ट क्षण माझं लाईफ मधलं ते घडलं सर. सेकंड म्हणजे MBBS झालं. ते कॉलेजवरनं प्रिन्सिपल मला फोन केले आणि तेवढं पण MBBS होऊस तरी पण ते माझं परिस्थिती नव्हतं सर. अजून एक माझं घटना सांगायचं आहे मला लाईफ मधनं. मी कोचिंगला त्याला ठेवले 87,000 रुपयाला मी कोचिंगला ठेवले. सगळ्यात फी कमी म्हणजे नीट कोचिंगचं 87,000 गुलबर्ग्याला ठेवले होते मी. मग तिथं आम्ही 47,000 रुपये भरून ऍडमिशन करून आलेलो आणि सेकंड नेक्स्ट मंथ मध्ये आम्ही 20,000 भरलेलो. आणि नंतर 8 दिवसात त्यांनी अजून फी विचारला, 20,000 राहिले तुमचं भरा. आणि मी म्हणलो आता थोडं बाहेरचं पैसे काढून भरले सर. माझा मुलगा अजून तुमच्याकडे 4 महिना आहे. आता तर रिसेंट आलो आहे मी. अजून माझा मुलगा तुमच्याकडे 4 महिना आहे सर. आमचं पेमेंट झाल्यावर तुम्हाला भरू. हे नाही मॅडम, तुम्ही सोमवारी पैसे भरले तर तुमच्या मुलग्याला पाठवा, नाहीतर पाठवू नका. हे मोठं मला धोका झालं सर. मग दुसऱ्या दिवशी विनू मला म्हणला मम्मी असं येऊ नका म्हणलेत मला. बाबा सगळ्याच कॉलेज रूल्स आहे, रेग्युलेशन्स असतात, तू जा, काय धार घातलं तर बघूया. टीचर लोक भीती घालतात. मग म्हणल्यावर विनू म्हणला म्हणजे गेला कॉलेजला. मग तिथून 8 वाजता मला विनूचा फोन आला करेक्ट. आणि मी कशाला बाहेर माझं फोन केलं, कधी फोन करत नाही सकाळी सकाळी. मला धडका बसला. मग मी नाही मला क्लासेसमध्ये घेईना झाले, मग काय करू?
थांब म्हणलं, मी प्रिन्सिपल सोबत बोलतो, साहेबांसोबत बोलतो. मी सरांना फोन केलं. फोन केल्यावर नाही मॅडम, सगळ्यांना रूल्स एकच आहे, तुम्हाला पण रूल्स एकच, ते वरचा ऑर्डर आहे आमचं बेंगळूरचं. नाही सर मी भरतो तरी 2 दिवस तर टाइम द्या सर. नाही मॅडम, तुम्ही कधी भरताय ना तेव्हा तुम्ही तुमच्या मुलग्याला आमच्या कोचिंग सेंटरला पाठवा. मग ठीक आहे म्हणलं सर. रडत आम्ही दोघं पण हे केलं थोडं. मग ह्यांना पण, माझ्या मिस्टरांना पण विनू फोन करून सांगितला. मग ह्याने म्हणले, विनू आणि त्यांनी मिळून एक मोठं डिसिजन घेतले सर, लाईफ मधलं म्हणजे मोठं डिसिजन त्यांनी घेतले, माझं मिस्टर आणि माझा मुलगा. काय म्हणलं तर, पप्पा मला आज कुठल्या सेंटरमध्ये, कोचिंग सेंटरमध्ये आज बाहेर काढलात, त्या सेंटरमध्ये बोर्ड सेंटर पुढं माझ्या बोर्डवर नाव आणण्यासारखं, फोटो आणण्यासारखं मी करतो पप्पा. मला तुम्ही नुसतं वेळ द्या आणि मी कसं राहतो तसं सोडून द्या मला. मी पीजी मध्ये बसून राहतो, सेल्फ स्टडी करतो. आणि मी घाबरलो. बाळ आता 70-66,000 भरलो, अजून 4 महिना वेळ आहे. मग प्रत्येक वीकली 720चं टेस्ट होते. हे कसं होणार बाळा, कसं शक्य आहे. नाही मम्मी मी करून दाखवतो. म्हणजे ह्यानी पण म्हणले मला, तू प्रेशर करू नको विनूला, विनू कसं आहे माझं मला माहित आहे, विनू करून दाखवतो. म्हणजे इतकं वेळ तो काय करून दाखवलं, ते करून दाखवलेच म्हणले, ते करून दाखवलेच. आणि आता पण करतो. माझ्या मुलग्यावर 100% विश्वास आहे. तू शांत बस, काय टेन्शन घेऊ नको असं हे म्हणले मला. मग कसं म्हणले मी, तरी काय नाही शांत बस म्हणले. मी आणि माझ्या बहिणीला फोन केला, असं असं झालंय विनायकच्या लाईफ मध्ये. बहीण म्हणले, ताई माझं सोनं आहे घरात आणि तू थोडं मी देतो बँकेत येऊन, त्याला पैसे घालूया उद्याची उद्या. फॅमिलीचं खूप म्हणजे स्ट्रगल केलं सर मी म्हणजे रुपया पासून लाखोपर्यंत गोळा केलेला आहे सर मी. एवढं मधून मी कुठपर्यंत पैसे किती घातलं मुलांच्या आयुष्यामध्ये. कारण मी कुठल्याही कोपऱ्यात, आम्ही मिस्टर आणि मी कुठल्याही कोपऱ्यात आम्हाला वाटत नाही आमच्या मुलाला एवढं आम्ही पैसे घातलो. तसं मुलं पण माझी दोन्ही तसं गव्हर्नमेंट सीट घेतले, करून दाखवले, आमचं नाव वर केलं, उंच केले. आम्ही कुठं पण आता ह्या स्टेजला आम्ही तेली मॅडम म्हणून घ्यायला म्हणजे माझं डॉक्टर विनायक तेलीच कारण आहे, फार्मसीचा विकास तेलीच कारण आहे सर. धन्यवाद मॅडम. जवळजवळ अतिशय संघर्षमय तुमचं जीवन आहे. अगदी थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना असं सांगा की कशा पद्धतीनं मुलांना डेव्हलप केलं पाहिजे, संस्कार दिले पाहिजे आणि मुलांना यशस्वी केलं पाहिजे. सगळं आई बापांना एक नमस्कार करून सांगतो मी, मुलाकडे फर्स्ट तुम्ही लक्ष द्या. बेसिकच तुम्ही पाया मजबूत करा. म्हणजे तुम्ही 12वीला बाहेर घाला, 10वीला बाहेर घाला हे नाही. तुम्ही होऊन आई बाप होऊन बाहेर घालाच म्हणत नाही मी, पर्सनली केअर द्या. सगळ्या आई बापाला शक्य नाही बाहेर घालायचं म्हणा, कोणाकडे पैसे असते कोणाकडे नसते हे पण नाही. घरात असून सुद्धा आम्ही लक्ष देऊ शकतो सर मुलांकडे. प्रत्येक ट्युशन मध्ये आम्ही लक्ष द्यायला पाहिजे. आणि पाऊल मुलांचे लहानपणी LKG UKG पासून त्यांचं 10वी पर्यंत मेन बेस मध्ये आम्ही आई बाप लक्ष द्यायला पाहिजे सर. पैसे आहे म्हणून आम्ही बाहेर ठेवतो असं पण नाही. पैसे असले आणि पण ठेवतात, पैसे नसलं तरी पण ठेवतात. आजकाल एज्युकेशन म्हणजे बिझनेस झाले सर. तरी मुलामध्ये आम्ही कसं मुलाला घडवायचं म्हणजे आम्ही कष्टच दाखवायचं मुलांना. आई बापांना किती पण असू दे, आम्ही कष्ट. आजकाल माझ्या मुलग्याला MBBS कॉलेजमध्ये प्रत्येकी जवळ बुलेट गाडी आहे सर. माझा मुलगा एक सोडून मी सांगायला नको तरी पण मी सांगतो. आम्ही 10 वेळा सांगितलं विनायक गाडी बुक करतो. पप्पा 10 वेळा सांगितलं. प्रत्येक दिवाळीला असते, गुढीपाडवाला असते आमच्या घरात, विनो गाडी बुक करूया, विनो गाडी. पप्पा नको, माझ्या पेमेंटवरच मी गाडी घेणार, माझ्या पेमेंटवरच मी मोबाईल घेणार. पप्पा तुम्ही एवढे दिवस आम्ही शिकवलं एवढंच बस. आणि अजून एक गोष्ट आमचं विनो त्यांच्या पप्पाला सांगितले, पप्पा माझं जॉब कधी होते तेव्हा तुम्हाला मी नोकरी सोडवतो. माझे मिस्टर पण कंटाळले सर. 20-22 वर्ष लॉंग जर्नी करून म्हणा, त्यांचं पण बॅक पेन ऑपरेशन झालंय आणि आमच्या फॅमिलीसाठी खूप राबलेत. त्यांनी खूप सपोर्टिव्ह केलेत आमच्यासाठी, माझ्यासाठी म्हणा, फॅमिलीसाठी म्हणा. मिस्टरांचा खूप आभार आहे सर. मी धन्यवाद मॅडम. गेले 18 तास आपण संपूर्ण जीवनपट या ठिकाणी आपण उलगडलेला आहे. एक यशस्वी नवदुर्गा म्हणून या जत तालुक्यासारख्या एका दुष्काळी पट्ट्यामध्ये जागरण मधून येऊन, जत मध्ये येऊन, विजापूर सारख्या कर्नाटकामधून प्रवास करत आज तुम्ही जत मध्ये स्थिरावलेला आहे. दोन्ही मुलं तुमच्या आता अगदी टॉप लेवलला गेलेले आहेत. एक मुलगा MBBS करतोय, एक मुलगा B फार्मसी करतोय. त्यामुळे एक यशस्वी आई वडील म्हणून तुम्ही पुढे आलेले आहेत, एक यशस्वी नवदुर्गा म्हणून पुढे आलेला आहे. तुमच्यासाठी मला एवढंच सांगायचं आहे, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है.
मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. मॅडम धन्यवाद आमच्या नमस्कार. स्टुडिओमध्ये येऊन आपण नमस्कार सर, नमस्कार. तब्बल अर्धा तास माहिती दिल्याबद्दल मी TV1 मराठीच्या वतीनं मी तुम्हाला या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर, नमस्कार. Press the bell icon on the video and never miss another update.